नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी हॉटेलसारखी चमचमीत अशी पावभाजी बनवणार आहे, तीही सोप्या पद्धतीने। तर जरूर बघा हा व्हिडिओ। सगळ्यात आधी मी 3 मीडियम साइज बटाटे कापून घेतलेले आहेत। तर अशा साइजमध्ये मी ते कट करून घेतलेले आहेत। त्याच्यासोबतच मी अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्लॉवर तो पण मी बारीक कट करून घेतलाय आणि 1 वाटी शिमला मिरची ती पण मी कट करून घेतलेली आहे बारीक। आता या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये घालणार आहोत आणि त्या भिजतील इतपत त्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचे, जास्त पाणी नाही घालायचे। त्या भिजतील एवढंच पाणी मी त्यामध्ये टाकलंय। आता मी कुकर मीडियम फ्लेमवर गॅसवरती ठेवलेला आहे। तर आपल्याला कुकर होऊ द्यायचे। ते कुकर झाल्यानंतर आपल्याला या भाज्या पण नंतर थंड करून घ्यायच्या। तर आता कुकर झालेला आहे। मी त्या भाज्या एका वेगळ्या भांड्यात काढून थंड करून घेतल्या आणि जे कुकर मधलं पाणी आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतले। ते नंतर आपण त्याचा वापर करणार आहोत। तर आता या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेत आहे। बारीक आपल्याला त्या स्मॅश करून घ्यायचे। तर आपल्या भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत। आता ही कढई मी घेतलेली आहे, लो फ्लेमवर ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलंय। तर या ठिकाणी तुम्ही तेल किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता। मी तूप घेतलंय कारण तुपामुळे सुद्धा पावभाजीला छान टेस्ट येते, म्हणून मी यामध्ये तूप ॲड केलंय। याच्यातच 1 वाटी बारीक चिरलेला कांदा मी घेतलाय। तर आता तांबूस रंग येईपर्यंत मी त्यामध्ये तो परतून घेणार आहे। तर आता याच्यात मी 1 चमचा लसूण अद्रक जिरे याची पेस्ट पण ॲड करत आहे। यासाठी मी 6 पाकळ्या लसूण, तो छोटासा तुकडा अद्रकचा आणि 1 चमचा जिरे याची पेस्ट मी मिक्सरमधून करून घेतलेली आहे। आणि आता याच्यात मी 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालत आहे। तो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये। आणि आता एक 5 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवणार आहे, कारण त्यामुळे आपल्या सगळ्या या दोन्ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजतात। त्यामुळे त्याला वेगळं बारीक करायची गरज नाहीये, म्हणून मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आता घालत आहे आणि 1.5 चमचा पावभाजी मसाला ॲड करत आहे। तर पुन्हा एकदा आपल्याला ते नीट मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। आणि आता याच्यामध्ये मी कुकरमध्ये जे आपलं उरलेलं पाणी मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं होतं ते आता त्यामध्ये मी घालत आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडासा पावभाजी मसाला ॲड करू शकता। 1.5 चमच्याच्या ऐवजी 2 चमचे घेतलात तरी चालेल। तर या सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्यात त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा आवश्यकतेप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचे। आपल्याला काही जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त घट्ट पण नाही करायची आहे भाजी, साधारण मीडियम साईज ठेवायची आहे। त्यामुळे तेवढंच पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत। आणि आता चवीनुसार मी त्यामध्ये मीठ घालत आहे। तर आता पुन्हा एकदा मी हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे, कारण आपण भाज्या ऑलरेडी शिजवून घेतल्या आहेत, त्यामुळे अजून जास्त वेळ आपल्याला ठेवायची गरज नाहीये। 5 मिनिटं मी हे झाकून ठेवत आहे। आता 5 मिनिटानंतर यामध्ये मी थोडी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये घालत आहे। ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्याच्यावर थोडं मी बटर पण घालत आहे। आपली भाजी तयार आहे। आता आपण पाव भाजून घेऊ। त्यासाठी मी एक पॅन घेतलाय, त्यावर बटर घातलेला आहे
तर तो आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे त्या पॅनवर पूर्ण असा। त्याच्यावरती मी आता हे पाव घालत आहे। तर आता हे जे पाव आहेत आपल्याला दोन्ही साइडनी भाजून घ्यायचे व्यवस्थित। तर थोडासा मोठाच गॅस मी ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे दोन्ही साइडनी मी आपल्याला खरपूस असे ते पाव भाजून घ्यायचे। तर आपली पावभाजी तयार आहे। तर ही जी पावभाजी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीनं अगदी हॉटेल सारखीच चमचमीत लागते आणि त्याला जास्त वेळही लागत नाही आणि आपण काही जास्त मसाले पण वापरत नाही आहोत। अतिशय सोप्या पद्धतीनं मी ही हॉटेल सारखी चमचमीत पावभाजी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।